माढ्यात भाजप नेत्यांमधील नाराजी नाट्य समोर आले। भाजपकडून माढ्यात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट देण्यात आलं। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले। धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, पण पक्षाकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्यानं धैर्यशील मोहिते पाटील नाराज झालेले आहेत। विजयसिंह मोहिते पाटील यांनीही आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। त्यानंतर त्यांच्या समर्थकांकडूनही प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आज अकलूजमध्ये आले होते। त्यावेळी कार्यकर्त्यांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं। त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवली। त्यावेळी घोषणाबाजीही केली। महाजन यांचा रस्ता कार्यकर्त्यांनी अडवला होता। धैर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली। त्यानंतर गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। त्यावेळी त्यांनी अजून आपल्याकडे बराच वेळ असल्याचं सांगितलं। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मोहिते पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली। महाजन यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। गिरीश महाजन बाहेर येताच खूप कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणाबाजी केली। त्यामुळे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्यांना पुन्हा घरात नेलं, पण कार्यकर्त्यांचा रोष काही थांबला नाही। जवळपास 2 तास राडा सुरू होता। यावेळी कार्यकर्त्यांनी माडा आणि निंबाळकरांना पाडा अशी जोरदार घोषणा केली। त्याशिवाय शरद पवार यांची तुतारी हाती घेण्याची मागणीही मोहिते पाटील यांच्याकडे केली आहे। मोहिते पाटील यांची नाराजी, राग परवडणारा नाही, अजून बराच वेळ आहे। ही परिस्थिती पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार आहे। वरिष्ठ निर्णय घेतील, आपल्याकडे बराच वेळ आहे असं म्हणत गिरीश महाजन यांनी हात जोडून आणि गाडीवर उभं राहून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केलाय। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। विजयदादांच्या भेटीला या ठिकाणी आलेलो आहे। कालच रणजित दादा, मी आणि साहेबांची भेट झाली, चर्चा झाली। तसं आमचं भेटणं नेहमीच असतं। रणजित दादाचं मत ते नेहमीच असतं, म्हणजे असा दिवस जात नाही की आम्ही मुंबईत असताना भेटत नाही म्हणून। पण काल त्यांच्या नाराजी, त्यांच्या मनात थोडा राग, संताप हा बघून मी फडणवीस साहेबांना कॅबिनेट होती, बाहेर आल्याबरोबर आम्ही बाजूला गेलो। मी म्हटले 10-15 मिनिट आम्हाला द्यावे लागतील आणि मी देवेंद्रजींची या बाबतीमध्ये बोललो, उमेदवारीच्या बाबतीमध्ये बोललो। विशेषतः म्हणजे ही उमेदवारी जी दिली गेलेली आहे त्याबद्दल दादांनीसुद्धा वरून त्याची नाराजी व्यक्त केलेली आहे। म्हणून दादांना भेटावं लागेल, त्यांचं म्हणणं काय आपल्याला ऐकून घ्यावं लागेल। त्यांना असं न ऐकता हा जो निर्णय आपण आलेला आहे ठीक आहे, पण तो आपल्याला महागात पडेल हे मी त्यांना त्या ठिकाणी म्हटलं। आणि म्हणून मग साहेब आम्ही ठिकाणी चर्चा केली आणि त्यानंतर साहेबांनी मला सांगितलं की उद्याच जाऊन विजयसिंह दादाची भेट घ्या। धैर्यशील ठिकाणी आहेत, सर्वच परिवार कुटुंबियाची ना आपली पण त्या ठिकाणी भेट व्हावी, आपले मत काय आहे हेही कळावं म्हणून मुद्दामून मी या ठिकाणी सकाळी मुंबईत निघालो। पुण्याला एक मिटिंग केली आणि त्या ठिकाणी आलेलो आहे। पण सविस्तर चर्चा आपण बघतात, जवळपास 1.5 तास दादांची सर्व कुटुंबियाची माझी चर्चा या ठिकाणी झालेली आहे। आपलं म्हणणं, आपल्या मनातला राग, आपल्याला काय वाटतं काय नाही। मी विद्यार्थी नाही, पण परवा मी मुंबईला आहे। आता गेल्या मी गाडी बसल्यावर मी देवेंद्रजींची फोनवर बोलणार आहे, बावनकुळे साहेबांची फोनवर बोलणार आहे आणि नंतर त्यांच्या कानावर सगळी गोष्ट घालणार आहे। तुमच्या मनातला राग, तुम्ही किती रागामध्ये आहात हे सगळं मी त्यांना सांगणार आहे। आणि परिस्थिती त्यांना अवगत केल्यानंतर अजून आपल्याला वेळ आहे, अजून आपल्याला भरपूर वेळ आहे आणि म्हणून मी सगळी परिस्थिती अवगत झाल्यावर तर ते वरती पक्षश्रेष्ठीशी बोलतील आणि काय असेल निर्णय ते त्यांनी आपल्याला निश्चित कळवतील। हे फक्त दादांना जाणून घ्यायसाठी, त्यांचं मत जाणून घ्यायसाठी त्यांची भेट घेण्याची मुद्दाम होऊन असं व्हायला नको तेव्हा निर्णय झाला आणि कोणी आलं नाही। पहिल्यांदाच की महाराष्ट्रातून कुठल्या एखाद्या जागेवर मला तडकाफडकी पाठवून देवेंद्रजी, कारण दादा त्यांचं राजकीय वजन, त्यांचं सामाजिक वजन हे याची कल्पना आम्हाला आहे। प्रवेशाच्या वेळेलासुद्धा मीच पुढाकार घेतलेला होता, मी त्यावेळेला स्वतःच होतो, माझ्या पुढे त्यावेळेला दादा वगैरे यांचाही प्रवेश घेतला गेलेला होता आणि म्हणून कुठेही दादांना डावललं जाईल, दादांचा अवमान होईल किंवा दादांना कमी दाखवलं जाईल। काही गोष्टी माझ्या कानावर आल्यात, पक्षामध्ये संघटनेमध्ये काय चाललं आहे काय नाही ते माझ्या कानावर आल्यात। त्यांनी मला सगळं सांगितलं, मी तसं काही ठिकाणी लिहूनही घेतलेलं आहे आणि अशी कल्पना मलाही नव्हती की अशा पद्धतीने काही गोष्टी चाललेल्या आहेत। पण निश्चित त्याच्यावर आपण सर्वांनी तोडगा त्या ठिकाणी काढूच। पण दादाचं जे म्हणणं आहे
ते मी सर्व आता देवेंद्रच्या कानावर जाऊन टाकता आणि यानंतर मला वाटतं की तो निर्णय असेल. पण अजून मी सांगतो अजून आपल्याला वेळ आहे, अजून आपल्याला वेळ आहे की फार तर लगेच उद्याबरोबर फॉर्म भरतात त्याला खूप उशीर आहे. म्हणून मी सगळ्या गोष्टी थोडं संयम ठेवावं लागेल, ठेवावं लागेल. आपण आपला राग मी जाणून घेतलेला आहे. कॅमेऱ्यामध्ये तो काही झालेला आहे, तो टीव्हीवरही दाखवला जाईल किंवा किती राग तुमच्या मनामध्ये आहे. गेल्या वर्षी जळगाव बदलले साहेब, गेल्या वर्षी जळगाव महाजन साहेब, गेल्या वर्षी जळगाव बदलले, ह्या वर्षी बदला.